श्रीराम नमस्कार. आज 9 जानेवारी 2022. कुंडलिनी, चक्र आणि ध्यान भाग 20. शेगावच्या प्रवासात हे रेकॉर्डिंग होत आहे, त्यामुळं थोडंसं रस्त्याचा वाहनांचा आवाज हा कदाचित येऊ शकतो, तेव्हा एवढं समजून घ्यावं. अनाहत चक्र, अनाहत चक्राच्या पाकळ्या आपण सर्वजण अभ्यासत आहोत. ट हे बीज, टणटकार, अग्निबीज. आपली जीभ टाळूला लागल्याशिवाय ज्याचा उच्चार होत नाही आणि ज्या बीजाचा, ज्या शब्दाचा उच्चार आपली जीभ टाळूला लागल्यामुळे होतो, त्याच्यामधली ताकद आणि अग्नितत्व हे इतर बीजांच्या तुलनेत खूप असते. ट, ठ, ड, ढ ही जी बीज आहेत, ही सर्व अग्नितत्वाची बीज आहेत, ट वर्गातील. मागच्या वेळी आपण पाहिलं की घरामध्ये आपण घंटा जर लावली आणि त्याचा लोलकाचा त्याचा जो टोल असतो, लोलक एवढ्यासाठी म्हटलं की काही वेळा वास्तुशास्त्रामध्ये ह्या टोलाचा लोलक म्हणून उपयोग केला जातो. आमच्या डॉक्टरांकडं अशी एक गदा होती, त्यांनी स्वतः चुंबक त्या लाकडी गदेमध्ये बसवून ते पाण्याचं प्रवाह कुठं आहे हे शोधत असत. आणि हे शोधताना मग तो कागद असो, जमीन असो, चित्र असो, पण तो जो लोलक आहे, डॉक्टरांनी जी गदा बनवलेली होती, तो बरोबर अचूक तो पॉइंट दाखवायचा की कुठं पाणी असेल. सांगायचं तात्पर्य असं की एखादी गोष्ट जेव्हा भारीत होते आणि एकदा भारीत झाली की तिचं स्वतःचं रूप आणि स्वरूप हे दोन्ही बदललं जातं. पाण्यामध्ये जसं आपण पाणी पितो, पण डॉक्टर सांगतात की तुम्हाला अमुक विकनेस आहे, शरीरामध्ये कमजोरी आहे, तेव्हा थोडंसं मीठ साखर त्याच्यामध्ये मिसळून घ्या. पाणी तेच असतं, पण साखर आणि मीठ बदलल्यामुळे त्याच्यामध्ये बदल झालेला असतो. म्हणजे स्वरूप बदलतं, स्वरूप तेच राहतं, अंतर स्वरूप बदललं जातं. बाहेरनं बघितलं तर पाणी आपल्याला तेच दिसतं, पण जेव्हा आपण ते ग्रहण करतो, ते ग्रहण करताना त्याची चव आणि अर्थातच त्या पाण्याचे गुण हे बदललेले असतात. ट हे बीज हृदयामध्ये जे प्रेमभाव, जी भीती, जी भयता, मनुष्य घाबरतो. घाबरणं वेगळं, घाबरला वेगळा, हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. मनुष्य भीतो, आणि भिण्याचं कारण म्हणजे भीतो हे जर आपण शाब्दिक उच्चार केला तर ही कृती झालेली असते. हे कुठेतरी अचेतन संस्थेनी अगोदरच ग्रहण केलेलं असतं की अमुक गोष्ट मी पाहिली किंवा ऐकली तर माझ्या मनामध्ये वेगळी कंपन उत्पन्न होणार. म्हणजे त्याला भिणं म्हणतो आपण, की आई मुलाला घेऊन जाते आणि लहानपणी आपण सगळ्यांनीच अनुभव घेतला असेल की घसरगुंडी, झोपाळा, बागेमध्ये आपण आई वडिलांबरोबर जातो आणि आई वडीलच त्या मुलाच्या मेंदूवरती
त्याच्या अचेतन संस्थेवरती हे बिंबवतात, हळू नाही तर पडशील. आणि त्या मुलाच्या मनावरती, त्या मुलाच्या अचेतन संस्थेवरती हे चित्र रेखाटलं जातं की हा जो झोपाळा आहे किंवा ती घसरगुंडी आहे, याच्यावर जर मी चढलो किंवा याच्यावर मी खेळलो तर मी पडीन आणि मला लागेल. आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्या मनामध्ये हे चित्र कोरलेलं असतं. कारण लहानपणी आईवडिलांनी हे चित्र त्याच्या मुलाच्या मनामध्ये कोऱ्या पाटीवरती, त्या मेंदूवरती हे त्यांनी कोरून ठेवलेलं असतं. आई वडील हे काळजीपोटी किंवा भीतीपोटी हे सांगत असतात, पण त्या क्षणी अमुक अमुक स्थितीला भीती म्हणतात हे त्या मुलाला माहीत नसतं, ते आई वडील कोरून देतात. म्हणजे हे संस्कार जे आहेत, आणि हे संस्कार करताना आपण कसे करावे, म्हणजे आपण लहानपणापासून लहान मुलांना संस्कार वर्गाला पाठवतो आणि सांगतो की संस्कारित होऊन या. तर का घेऊ, काय करून यायचं असतं तिथं? की जी मंत्र, जी स्तोत्र त्या गुरुकुलमध्ये किंवा एखाद्या गुरुजींकडं शिकवली जातात, तर ती मंत्र किंवा त्या गोष्टी त्या मुलाचा मेंदू हा कायम सक्षम आणि पंचतत्वानी भारीत ठेवतात. टचा उच्चार, अथर्वशीर्ष आपण म्हणतो, भीमरूपी म्हणतो, रामरक्षा म्हणली जातात. अशी कित्येक स्तोत्र आहेत की लहानपणापासून ती म्हणायला लागतात किंवा आपण मनुष्य किंवा एखादा मुलगा शिकायला सुरुवात करतो. पण केवळ आणि केवळ मेंदूला त्याच्यामध्ये गुंतवून ठेवणे हा एवढा एकच भाग त्याच्यात येतो. हा ट हा असाच आहे. आपण शाळेत जातो, मागच्या भागामध्ये बघितलं की शाळेची जी घंटा असते त्याचा जो टोल आहे, आणि जेव्हा टोल तो शिपाई देतो तेव्हा मग त्या ग्राउंडच्या मैदानाच्या कुठल्याही टोकामध्ये किंवा टोकाच्या बाजूला मुलगा असो, विद्यार्थी असो, तो टोल ऐकल्याबरोबर त्याला कळतं की आता आपल्याला वर्गात जायचंय. म्हणजे काय आहे की ट हे बीजाक्षर आहे, हे आज्ञा बीजाक्षर आहे, आज्ञा देतं. जेव्हा शाळा होते तेव्हा आपल्याला कळतं की टन 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 असं तो हे वाजवतो की त्याबरोबर पटकन विद्यार्थी पळत पळत त्या वर्गाकडे जातात. तसंच हेही उदाहरण सांगितलं की आगीच्या बंबावर जो घंटा बसवली जाते, तसंच आहे की मनुष्याच्या मनामध्ये लगेच विचार येतात की काहीतरी महत्त्वाचं येत आहे. आता वेगवेगळे सायरन झाले, पण जुन्या काळी घंटाच होत्या, अजूनही प्रचलित आहेत. म्हणून टचा उच्चार हा खूप महत्त्वाचा आहे. टच्या उच्चाराने अग्नितत्वातनं वायुतत्व हे जागृत होतं. आणि मागच सांगितलं की वायुतत्वाला नियंत्रण नाही, अग्नितत्वावरनच ते वायू नियंत्रित करायला लागतो. आणि हा जे सामंजस्य आहे हे आपल्याला साधाच आहे. मागचं निरूपण जेव्हा संपलं तेव्हा उच्चार सांगितला होता की तुम्ही असा उच्चार करा की टम टम टम. आता गंमत अशी बघा की माझ्याबरोबर जे निरूपण ऐकत होते मित्र आहेत, माझी बहीण आहे, ते म्हणले तुम्ही सांगताना टन सांगितलं पण शेवटी म्हणताना टम सांगितलं. काय असतं की आपण एखादा गोष्टीचा अभ्यास करताना कुठलं बीज उच्चारलं जातं हे कायम लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. टम याचा अर्थ असा की ट ह्या बीजला नुसतं एक बीज उच्चार करून चालत नाही, तर त्याला दुसरं बीज हे जोडायला लागतं. आणि ओम त्र्यंबकम यजामहे ह्या मृत्युंजय मंत्रामध्ये मचा महत्व काय आहे. म हे एखाद्या कपलर सारखं वापरलं जातं. म हे अक्षर जे आहे की ओम, श्रीम, क्लीम, रीम, ही म कशासाठी आहे तर म हे कपलर आहे, जोड आहे, पुढच्या अक्षराला जोडण्यासाठी ते जोड आहे.
टन हा उच्चार तर मंत्राचा कराचाच आहे, पण टम हे जेव्हा बीज उच्चारलं जातं तेव्हा पुढं कुठलं तरी बीज आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, हे कळायला पाहिजे. हा आता अभ्यास आपल्याला आपण काय करतो हे लक्षात येणं आणि त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून पुढे जाणं गरजेचं असतं. की उच्चार झाला, मागं एका निरूपणामध्ये मुक्ताबाईच्या ऐवजी रुक्मिणीचा हे झाला होता, शब्द घेतला होता, नाम घेतलं होतं, चुकीचं होतं. इथं सुद्धा त्यांनी मला ही चूक माझ्या लक्षात आणून दिली, ही सुद्धा त्यांच्या दृष्टीने 100% बरोबर आहे. पण जेव्हा बीज अग्नितत्वातली बीज ही जोडली जातात तेव्हा त्याच्यात म हा अदृश्य स्वरूपात तुम्हाला वापरायलाच लागतो. जसं घंटेचा टोल पडला तर नुसतं टन 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 टच न तुम्ही उच्चार करता का, तर न हा अदृश्यात होतोच. अनुस्वार जो असतो हा न चा उच्चार करतो. तसं ट हे बीज वायू तत्वाशी जेव्हा एकरूप होतं, वायू तत्वाला, कारण अग्नी आणि वायू जेव्हा एकत्र होतो तेव्हा भडका होतो. आपण एखाद्या कोळशाच्या निखाऱ्यावरती जेव्हा आपण फुंकर मारतो, नियंत्रित फुंकर जेव्हा मारतो तेव्हा ते कोळसे पेटतात, आणि जास्त मारतो तेव्हा ते विझतात. म्हणजे नियंत्रण जिथं असतं आणि पुढं जोडायचं असतं तेव्हा म हे बीज त्याच्याबरोबर वापरलं पाहिजे. सांगायचं कारण असं की टम याचा उच्चार याच्यासाठी करायचा की पुढचं बीज येणार आहे, आणि ते बीज कोणाच्या माध्यमातून येणार आहे, त्याचं जन्म कुठनं होणार आहे, तर या ठ बीजातनं होणार आहे. पुढची पाकळी जी आहे ती ठ पाकळी आहे. म्हणजे देहामध्ये, हृदयामध्ये उत्पन्न झालेली कंपन, विचार हे जेव्हा अग्नितत्वाशी जोडले जातात, कारण एखादा विचार करणं आणि त्याच्यावरती अंमल करणं, मला बासुंदी खायची हा विचार झाला, पण जेव्हा बासुंदी खायची हा जेव्हा विचार येतो, आणि मनुष्याला स्वतःचा देह जर माहीत असेल, त्याला माहीत असते काही वेळा मी बासुंदी खाल्ली तर मला त्रास होतो, की ही जी भीती आहे या भीतीचा नाश करणं. कारण कसं आहे की मनुष्याला जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो, आपण हे जे अनाहत चक्र पाहत आहे हे हृदयाशी निगडीत आहे, हृदय चक्रच म्हणतात त्याला. आणि ही भीती घालवण्यासाठी आता आपण लहानपणापासून जे शिकलेलो आहे ते तर काय आपण पुसू शकत नाही. जसं झोपाळ्याचं उदाहरण सांगितलं की लहानपणापासून आईने सांगितलं की याच्यावर जोरात घेतलास तर पडशील. मोठा गेल्यानंतर आपल्याला कळतं की नाही, काय आई तेव्हा सांगत होती, मी लहान होतो माझे पाय टेकत नव्हते, पण आता माझे पाय टेकतायत. हा जो विचार डोक्यात येतो तेव्हा ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे की आता माझे पाय टेकतायत म्हणजे मी पडू शकतो. हा सुप्त विचार तुमच्या मेंदूमध्ये स्थित आहे. मग हा घालवता येणार आहे का, तर नाही येणार आहे. मग आपल्या हृदयावरती ह्या प्रत्येक गोष्टींचा कुठं ना कुठं तरी परिणाम हा होत असतो. म्हणजे आपण म्हणतो की समोरच्याशी मी भावनिकरित्या जोडला गेलेलो आहे. भावनिकरित्या जोडलं, आपण रोज आपल्याला 100 माणसं भेटतात, प्रत्येकाशी भावनिकरित्या आपण जोडलं जातो का, तर नाही जात. काही माणसं अशी असतात की असं वाटतं की आपलं मन सांगतं की याचं माझं पटेल, याची जे हा काय जे बोलतो ना ते मला पटतं, किंवा मी जे सांगतोय ना ते ह्याला बरोबर कळतंय. म्हणजेच काय होतं की देवाणघेवाण जी असते ही योग्य तऱ्हेने चालू असते. आणि जिथं भावनिक दृष्ट्या तुम्ही जोडले जाता त्या गोष्टींमध्ये किंवा त्या संदर्भात झालेलं संभाषण किंवा कृती ही मनुष्य कधीही विसरू शकत नाही. आपण एखादा आपला मित्र असेल किंवा अजून कोणी असेल,
त्याला एखाद्याच वेळी आपण मदत केली किंवा अगदी आर्थिक मदत नाही पण कुठल्याही दुसऱ्या स्वरूपाने जर मदत केली असेल, त्याच्या वेळेप्रसंगीला आपण रात्री अपरात्री उठून गेलो असेल, तर तो मित्र कधी विसरत नाही. मरेपर्यंत लक्ष आपणही विसरत नाही आणि तोही विसरत नाही. पण सहज रस्त्यामध्ये एखादा पडला आणि त्याला आपण उचलला, अरे हा पडला बरं का रस्त्यामध्ये, ह्याला कोणीतरी उचलायला पाहिजे पटकन, आपण धावत जातो आणि उचलतो. मग ही गोष्ट आपल्या लक्षात राहते का जन्मभर? तर नाही राहत. पण मनुष्याची अचेतन संस्था अशी गंमत करत असते की जी सुप्त अवस्था आहे त्याच्यामध्ये हा विचार एक ठेवून देते. कधीतरी दुसरा कोणतरी पडतो, आपण गाडीत असतो आणि एखादा मनुष्य आपण बघतो की ऍक्सिडेंट झालाय, कोणतरी उठवतंय आणि मग आपल्याला आठवतं, अरे आपणही एकदा असं ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा म्हणजे या माणसाला मी उचलून बाजूला नेलं होतं आणि त्याला पाणी वगैरे दिलं होतं. म्हणजे काय आहे की मेंदूमध्ये असलेली सुप्त अवस्था आणि त्या सुप्त अवस्थेचं इंधन हे आपल्या हृदयातनं पोचवलं जातं. कारण नुसता मेंदूने सांगितलं की अमुक गोष्ट ही वाईट आहे तर ते लगेच हृदय त्याच्यावरती प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करतं. अपरात्री फोन आला की अमुक जणांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे की लगेच हृदय जास्त धडधडायला लागतं. शरीरातलं इतर अंग करत नाही, पण जसं अनाहत चक्र, हृदय चक्र हे धडधडायला लागतं, त्याचं प्रतिक्रिया देतं कंपनाद्वारे, तसं उलट स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र आणि मूलाधार चक्र या तिन्हीवरती परिणाम होतो. आणि या तिन्हींवरचा जो परिणाम आहे, ह्या परिणामांची ऊर्जा तत्वातनं सांगड घालायचं काम हे बीच करत असतं. की मनुष्य जीवनामध्ये अस्थिर असतो. कधीतरी माझ्या जीवनामध्ये चांगले प्रसंग यावे. चांगले प्रसंग त्याच्या जीवनात असतातच. कारण कसं असतं, आपण कुठल्या दृष्टिकोनातून पाहतोय एखादी घटना ह्याला खूप महत्व आहे. एखादी सर्कस पाहायला गेलं आणि त्यांनी अगदी अचूक वेध साधला किंवा दोरीवरती कसरत करणारी जी मुलगी आहे ती जर व्यवस्थित सगळं इकडनं तिकडं गेली तर आपण, काही जण असे असतात, काही जण टाळ्या वाजवतात, काही जण म्हणतात त्याच्यात काय, ते रोज प्रॅक्टिस करतात, सराव करतात, त्याच्यामुळे इकडनं तिकडं जातात. म्हणजे या एकाच्या हृदयाने स्वीकारलं आणि दुसऱ्याच्या हृदयाने स्वीकारलं नाही, झिडकारलं, त्याच्यात अडकून बसलं नाही. आता ही क्षुल्लक गोष्ट आहे, पण ती मनुष्य जीवनावरती कसा परिणाम करते, तर मनुष्याची अवस्था घाबरट होते. एखादा पेपरमध्ये आलेला ऍक्सिडेंटचा फोटो किंवा टीव्हीवर दाखवलेला ऍक्सिडेंटचा फोटो, घटना, व्हिडिओ, आजकाल फेसबुकवरती आपण पाहतो की फेसबुक उघडलं की अमुक व्हिडिओ, तमुक गोष्टी सगळं त्याच्यात दिसत असतं की हा लाईव्ह व्हिडिओ, त्या घटनेचा व्हिडिओ. पण त्या व्हिडिओशी मनुष्य वैचारिकतेने एकाग्र होतो आणि त्याच्याशी वैचारिकतेने एकाग्र जेव्हा झाला तेव्हा तो स्वतःच्या शरीराचं स्वास्थ्य हे बिघडवून ठेवतो. आणि मग हे बिघडलेलं जे स्वास्थ्य असतं हे कायम मनामध्ये वैचारिक रूपे कंपनं हे निर्माण करत असतं. आणि ही कंपनं ही नको आहेत. आणि ह्याच्यापासूनच वेगळं आपण एखाद्या हल्ली मेडिटेशन, स्वाध्याय या गोष्टी अतिप्रमाणामध्ये केल्या जातात किंवा आता चालतायत त्याचे वर्ग घेतले जातात. पण कशापासून आपण वाचायचं आहे आणि आपल्याला काय प्राप्त करायचं आहे हे जर माणसाला कळलं तर त्याचे प्रॉब्लेम संपणार आहे. जुन्या काळामध्ये एवढ्या गोष्टी होत्या का? जुन्या काळामध्ये असे योगासनाचे क्लास किंवा इतक्या लोकांना सायकोलॉजी ट्रीटमेंट लागायची का? छोट्या छोट्या घटनांना, छोट्या छोट्या गोष्टींना मुलगा डचकून उठतो म्हणून आई लगेच सायकोलॉजिस्टकडे घेऊन जाते की मुलगा डचकून उठतो, याला काय झालंय का, याला कुठली बाहेरची बाधा आहे का, याच्या शरीरामध्ये काही आहे का, याचा श्वास अडकतोय का, अमुक काही गोष्ट होतीये का, तमुक काही गोष्ट होतीये का.
म्हणजे याचा आपण नुसता विचार सहज साध्य करतो आणि त्या गोष्टीतनं समोरचा माणूस काहीतरी सांगतो, मग तुम्ही असं करा, अमुक स्तोत्र वाचा, म्हणजे तो डचकून उठणार नाही. काही जण म्हणतात तुम्ही स्वामींचं नाव घ्या आणि अंगार लावा, तो उठणार नाही. अगदी श्रद्धेने गोष्ट केल्यावरती त्या अंगारातली ताकद हे काम करते. पण होतं कसं? हे तात्पुरती मलमपट्टी आहे. स्वतःचा विचार, स्वतःच्या देहाला लावलेली सवय ही खूप महत्वाची आहे. लहानपणापासून जर तुम्ही मुलाला अंगाऱ्यावरती तुझं जीवन जग असं जर शिकवलं, तर तो मुलगा मोठ्यापणी त्याचा वैचारिकतेने जो कॉन्फिडन्स असतो, त्याचं जे वैचारिकतेचं बल असतं ते निर्बल होऊन जातं. कारण त्याला कळतं की मला काहीच करायची गरज नाही आहे, आई लहानपणापासून अंगारा लावते, तेवढा अंगारा लावलं की काम होतं. आणि जेव्हा ही गोष्ट होते तेव्हा तुमचं अचेतन मन हे हृदयातल्या या ट बीजाला सांगतं की ह्या गोष्टीची तजवीज अगोदरच करून ठेवलेली आहे, तू काही कार्य करायची काही गरजच नाही आहे. आणि मग हे ट बीज निवांत राहतं. ठीक आहे, चला जाऊ दे, बाहेरच्या बाहेर जर सोय होत असेल तर मी कशासाठी लक्ष घालू. आणि मग जेव्हा एखादा आयुष्यामध्ये असा प्रसंग येतो मनुष्याच्या की त्याला ती घटना ऐकल्यावरती धक्का बसतो. धक्का काय बसतो? कुठं धक्का बसतो? आपण म्हणतो हे ऐकलं आणि इतका मानसिक धक्का बसला, शारीरिक धक्का बसला म्हणतो का? तर नाही, मानसिक धक्का बसला म्हणतो. मग धक्का कुठं बसला? तर या ट बीजाला बसला. कारण याचा अंमल आहे वैचारिकतेवरती, चांगल्या वाईट गोष्टींचा नाश करण्याचा ज्याचं कार्य आहे, त्या बीजाला तुम्ही कार्यान्वित ठेवलं नाही. त्या मुलाला सांगितलं की तू स्वतःच्या मनाची ताकद वाढवण्यापेक्षा तू फक्त अंगारा लाव, तुझं काम होऊन जाईल, आणि तुम्ही त्याला दुर्बल बनवलं. स्वामींचा मंत्र आपण ऐकतो, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. पण कधी पाठीशी आहे? अगोदर कर्म तू कर. कर्म केल्यानंतर मी तुझ्या तुला जर काही अडचण आली तर मी पाठीशी आहे. पण मनुष्य पहिल्या क्षणापासून त्या स्वामींवरती अवलंबून राहतो. मग जर असं असतं तर या जगाचा सांभाळ, आपले हे आई वडील, ही नाती कशासाठी पाहिजेत? स्वामींनीच सगळ्यांचा, जगाचा स्वामी हे स्वामीच आहेत. पण कधी की मनुष्याने स्वतःचं कर्म, कर्तव्य हे जेव्हा मनुष्य योग्य तऱ्हेने करायला लागतो तर तेव्हा पाठबळ हे स्वामी देतात. वडील कसे सांगतात मुलाला की तू कर, मी आहे तुझ्या पाठीशी, काळजी करू नकोस, तुला काही जर पैसे लागले, फायनान्स लागला तर मी आहे. म्हणजे काय की कर्म हे मुलांनी करायचं आहे. जर गरज वाटली तर वडील आहेत. आणि हे ट बीजाचं म्हणजे इतकं आपण हे पाहतो की ट बीजाचं महत्व काय आहे तर हे आहे. आणि हे आपल्याला रोजच्या रोज ऐकायचं आहे. घंटेचा उच्चार, घंटेचा जो एक नाद होतो, त्याला आवाज होतो म्हणतो का आपण? कारण आवाज हा क्षणभर असतो, नाद हा घुमतो. हे शब्द कसे वापरलेले आहेत हे प्रत्येक गोष्टीचं आपण अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ही काय घंटेचा आवाज नाही, जिथं जो म्हणतो ना घंटेचा आवाज झाला तर समजावं की इथं काही थांबण्याचा अर्थ नाही. पण जो म्हणतो की काय घंटेचा नाद होतोय, नाद हा लागतो. आवाज हा लागत नाही. आवाज शून्य असतो. ॲटॉम बॉम्बचा आवाज काय होतो? एका क्षणाकरता धडमकन आवाज येतो, पण पुढच्या क्षणी मनुष्य शांत होतो. पण घंटेचा नाद टन असा जो होतो तेव्हा मनामध्ये, बुद्धीमध्ये, मेंदूमध्ये, मेंदू वेगळा, बुद्धी वेगळी, कंपनं जी असतात, अग्नितत्वाची कंपनं असतात, ही जागृत होतात. त्यांना तुम्ही गतिमान करता. आणि हे गतिमान झालं की तुमचं वायू तत्व शरीरातलं नियंत्रित राहतं. मंदिरात गेल्यानंतर आपण देवाच्या समोर उभा राहतो, पहिल्यांदा घंटा वाजवतो. मागं एका लेखात सांगितलेलं आहे की देवाचं दर्शन कसं घ्यावं हे सुद्धा माणसाला कळलं पाहिजे. की नुसतं गेलं मंदिरामध्ये, उमऱ्यामध्ये एका राक्षसाचं चित्र आहे, मग त्याला उमऱ्याला नमस्कार करायचा, आत जायचं, कासव आहे, म्हणजे तुमचे सगळे
पाचही तत्व तुम्ही तिथं तुमची मान वर करून बघायचीच नाही. कुठपर्यंत मान? कधी आपण बघितलंय का की कासवाची मान कशी असते? त्याप्रमाणे आपण कधी करून बघितलीत कृती? एकदा जमिनीवर झोपा, हात पाय जवळ घ्या आणि त्या कासवासारखी मान वर करून बघा आणि काय दिसतंय याचा अनुभव घ्या. की तो भगवंतच डोळ्यासमोर येईल. मूर्ती समोर असणं गरजेचं नाहीये. तो भगवंत डोळ्यासमोर आपोआप येतो. स्थिरता येते. भगवंत डोळ्यासमोर येतो म्हणजे काय येतं? तर स्थिरता येते. आणि मग त्या कासवाच्या इथनं पुढं घंटा लावलेली असते. काही मंदिरामध्ये कासवाच्या आधी लावतात आणि मग दर्शन होतं. पण दोन्ही रचना जर पाहिल्या गेल्या तर साऊथकडं म्हणजे साऊथ बाजूला, दक्षिण बाजूला जशी गोपुर उंच आहेत, त्या काही मंदिरांमध्ये मुख्यत्वे श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये घंटा या कासवाच्या नंतर बांधलेल्या आहेत. आणि उत्तरेकडे गेला तर त्या आधी असतात. म्हणजे उमरा ओलांडल्यावर घंटा. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तो उमरा ओलांडल्यावर पहिल्यांदा घंटा असते आणि मग कासव असतं. त्याचं कारण असं, भौगोलिक रचनेद्वारे कंपनं आपल्याला घ्यायची असतात. मग तो जो घंटेचा टोल आहे, टन या शब्दाचा जेव्हा नाद होतो, त्या बीजाचा जेव्हा नाद होतो, तेव्हा शरीराच्या सभोवताली असलेली सर्व वाईट कंपनं गळून पडतात. आणि मग मनुष्य आपल्या मनाशी, वैचारिकतेशी, शरीराशी एकरूप होऊन त्या कासवाच्या प्रमाणे स्वतःची अंग आतमध्ये घेऊन, स्वतःचा अहंभाव बाजूला ठेवून हा पुढं देवदर्शनाला जातो. म्हणजे त्या मूर्तीशी, मूर्ती कोण आहे? शांततेचं प्रतीक आहे, ऊर्जेचं प्रतीक आहे. जिथं ऊर्जा आहे त्या ऊर्जेशी एकरूप होतो. मग जेव्हा घंटा वाजवतो तेव्हा त्या घंटेतनं जी कंपनं उत्पन्न होतात ती अग्नी आणि वायू ही दोन्ही तत्व त्या क्षणाकरता जागृत करतात. मनुष्य हा जमिनीवर उभा असतो म्हणजे पृथ्वी तत्वावरती उभा असतो. आणि जलतत्व फक्त तेव्हा नसतं, अस्तित्वात नसतं तेव्हा जलतत्व. मग शारीरिक दृष्ट्या जर म्हणालात तर मनुष्याचा शरीराचा किती भाग जलतत्वाने भरलेला आहे हा प्रत्येकाला माहिती आहे. पण हे बीजांचं तत्व आहे, शारीरिक तत्व, जलतत्व नाही. आणि मग जेव्हा घंटेचा टणटकार होतो, जसा धनुष्याचा टणटकार होतो तसा घंटेचा सुद्धा टणटकार होतो आणि त्या अख्ख्या परिसरात घुमतो तो आवाज. जेवढी कंपनं आहेत आजूबाजूला उठलेली ती सगळी जातात. कंपनं जागृत होत नाही, कंपनं उठतात. लाटा या उठतात, लाटा येत नाहीत. जो उठला तो पडतोच. ही क्रिया आहे आणि ह्या क्रियेद्वारे हे बीज हे जागृत अवस्थेमध्ये मनुष्याला नेतं. मग जेव्हा सांगितलं की टम टाम टिम टौम याचा जेव्हा उच्चार तुम्ही कराल तेव्हा तुमच्या कर्णपटलाशी निगडीत असलेली सर्व अग्नितत्व ही वायू तत्वाशी एकरूप होऊन तुमच्या हृदयामधल्या या पाकळीमधली कंपनं नियंत्रित करतं. कान ओढली, एखाद्याची कान ओढणी केली म्हणजे काय केलं तर हे जे बीज आहे या बीजाला तुम्ही जागृत अवस्थेत आणता. अग्नी तुमचा जो आहे हा नियंत्रित आणता. एखादा मुलगा अतिशय मारामाऱ्या करतो, अर्वाच्य भाषेत वर्गामध्ये भाषण करत असतो, बोलत असतो, ते शिक्षक येतात त्याचा कान पकडतात. कान पकडल्या तो म्हणतो नाही आता नाही करणार. म्हणजे काय झालं, जे अग्नी आणि वायू काय करतो, बोलतो म्हणजे वायू तत्व. कारण बोललाच नाही तर समोरच्याला कळणारच नाही, भांडणाचा संबंधच नाही. पण तो भडकलेला आहे म्हणजे अग्नितत्व जागृत झालेलं आहे. आणि अग्नितत्व जास्त प्रमाणात जेव्हा जागृत होतो तेव्हा रजो आणि तमोगुण हा जास्त प्रमाणामध्ये कार्यान्वित होतो. आणि जेव्हा रजो आणि तमोगुण माणसाचा बिघडतो
तेव्हा मनुष्य स्वतःच्या हृदयावरचं नियंत्रण कुठल्याही क्षणी घालवून बसू शकतो. कारण सर्व पाकळ्या या अग्नीमध्ये, अग्नितत्वामध्ये जळून खाक होतात. हृदयाचा विकार, हार्ट अटॅक हा अशा पद्धतीने, कारण इतकं तत्व, इतकी उष्णता तयार होते शरीरामध्ये की ते जलतत्व, वायुतत्व बिघडतं आणि ती वाहिनी फुटते. पण रोज तुम्ही जर ह्या टचा उच्चार केला आणि अग्नितत्व आणि वायुतत्वाची देवता मारुती हिचं जर रोज स्तोत्र, आवाहन, किती स्तोत्र आहेत मारुतीची, भीमरूपी आहे, हनुमान चालीसा आहे, असंख्य स्तोत्र मारुतीच्या बाबतीत प्रत्येकाने प्रत्येक भाषेमध्ये ही लिहिलेली आहेत. त्याप्रमाणे त्याचा उच्चार करून ट बीजाचं जर तुम्ही साधना केली तर हे ट बीज तुमच्या हृदयामध्ये उत्पन्न होणाऱ्या वाईट गोष्टींची जी कंपना आहे त्याला नियंत्रण करायचं काम करतं. मग कुठलेही कोणी कधी फोन करू दे, कुठली घटना तुमच्या जीवनात घडू दे, तुमच्या हृदयाला काही धक्का पोचत नाही. आणि हृदयाला पोचला नाही की अर्थातच तुमच्या शरीर स्वस्थ राहतं. म्हणून अनाहत चक्रामध्ये हे बीज खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे. ट बीज अग्नितत्वाचं, वायू आणि अग्नी हा दोन्हीचं एकत्रीकरण करून ह्याच्यामधनं शक्ती उत्पन्न होते. मारुती ही देवता ह्या ट बीजाला कारणीभूत आहे. म्हणून कायम कधीही मनामध्ये टन आणि टम या गोष्टींचा जप माणसाने करावा. जेव्हा असं वाटतं की माझं मन घाबरं होत आहे, शारीरिक अडचण असो, मनामध्ये कुठंतरी लागलेला असो, आता मला वेदना कशा कमी होतील, माझ्या पोटामध्ये दुखतंय, माझ्या पोटात गॅस धरलेले आहेत, माझं डोकं दुखतंय, नाक चोंदलंय, नुसता या बीजाचा उच्चार करून बघा. 15 वेळा करायचा असतो. गणित आहे प्रत्येकाला. 15 वेळा उच्चार करायचा. रामदास स्वामींनी कधी असा विचार केला की भीमरूपी स्तोत्र हे धरा 15 श्लोकी? 15 का लिहिले? अग्नितत्व आणि वायुतत्वाचं नियंत्रण करायचं. किती केलं, किती बोललं, हृदयाचे जर ठोके 72च्या वर जास्त झाले तर डॉक्टरला असं चालतं कोणी म्हणतं का की नाही चालेल 120 ठोके आहेत तर तुमची काही हरकत नाही? ते म्हणतील अरे अनियमित आहेत. कमी झाले 30-40 झाले तरी ते म्हणतील अरे नाही अनियमित आहेत. मग नियमित काय आहे? तर 72 नियमित आहे. तर 72 काय आहे? तर ही काढलेली संख्या आहे, अभ्यास करून काढलेली संख्या आहे. पंचतत्वाचा, पंचदोषांचा, सर्व नाड्यांचा अभ्यास करून, तिन्ही त्रिदोषांचा अभ्यास करून काढलेली संख्या आहे की जग जाहीर आहे. जगामध्ये अख्ख्या त्याचा अभ्यास करताना हीच सूत्र मानलं जातं. तसं अग्नी आणि वायू याचं जे सूत्र आहे हे या 15 या संख्येमध्ये बसवलेलं आहे. टम या बीजाचा भीमरूपी म्हणा, त्याच्यानंतर टम आणि टन. आता गंमत अशी, मी टनचा करू का टमचा करू? कुठला केल्यानंतर मला धार्जिन आहे तर ते करून बघायचं की आपल्याला मी एक गोळी खाल्ल्यावरती माझं डोकं थांबणार आहे का मला त्याच्याबरोबर अजून कुठली तरी एक गोळी घ्यायला लागणार आहे? जर ती घ्यायला लागणार असेल म्हणजे ट बरोबर तुम्हाला अजून एखादं बीज वापरायचं असेल तर टम या बीजाचा वापर करायचा. म्हणजे न बीज, जसं न जेव्हा बीज येईल तेव्हा हा परत ट येईलच, कारण टन असा उच्चार होतो. न ट अधिक न येतं. मग जेव्हा ट आणि न असं जेव्हा जोडून येतात तेव्हा 2 बीज झाली, तेव्हा उच्चार त्याचा टम करायचा. तर टम केला तर तुम्ही जोडलं जातात पुढच्या बीजाला. म्हणजे फक्त एका बीजाचं मी भीमरूपी म्हटली आणि आता मी टन असं म्हणणार, बस एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. 15 वेळा टन असं म्हणेन. टन 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 असं 15 वेळा म्हणायचं. पण अजून एका बीजाचा उच्चार मला त्या क्षणी करायचा आहे. रम बीजाचा उच्चार करायचा आहे, कम बीजाचा उच्चार करायचा आहे. तर टम रम कम, बघा सगळ्यात म आला. जोड बीज आहे. थोडंसं समजायला हळूहळू समजेल जसं पुढं जाऊ तसं.
पण जिथं जोड बीज वापरणार आहात, मी आता बसल्या बसल्या लगेच रामाचं पण बीजचा उच्चार करणार आहेत, तर टमचा उच्चार करायचा. पण फक्त अग्नी आणि वायूचा उच्चार करणार आहेत तर फक्त टनचाच उच्चार करायचा. हे साधना करताना लक्षात ठेवणं ही गोष्ट खूप गरजेचं आहे. आधी आवाहन करायचं, कुठल्याही स्तोत्राचं ऊर्जा आपल्या देहामध्ये उत्पन्न झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर बीजा मंत्रांचा उच्चार करायला लागतो. बीजाचा उच्चार करायचा म्हणजे तुमच्या देहावरती, त्या पाकळीवरती, त्या हृदयावरची जमा झालेली कंपनं किंवा त्या बीजाला जेव्हा तुम्ही उच्चारता तेव्हा त्या पाकळीमध्ये असलेला कमी जास्तपणा भरून निघतो आणि आपण जसं म्हणतो की आपण गाडी चालवताना पेट्रोल फुल करून टाकू, तसं ते बीज फुल होतं. अग्निरूपाने, अग्नितत्वाने ते भारीच झालेलं असतं की आता काही करायची गरज नाही, आता कुठलंही काही मनावरती पडू दे. कारण ही ताकद मनुष्याच्या देहामध्ये, शरीरामध्ये, वैचारिकतेमध्ये उत्पन्न होते. म्हणून कधीही टन बीजाचा उच्चार करताना नुसता करावा आणि जर त्याच्याबरोबर जोडीव बीज असेल तर टम हा उच्चार करायचा. हे कायम लक्षात ठेवा. ट म आणि टन म्हणजे ट वरती अनुस्वार 15 वेळा करायचा आहे. याच्यानंतर ची जी पाकळी येते ती आहे ठ. आपण प्रत्येक वेळी ठ चा उच्चार, याचाही उच्चार करून बघा कसा होतो. ट चा उच्चार कसा होतो आणि ठ चा कसा होतो. तर ठ चा उच्चार केला तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या अंगातली ताकद, अंगातला स्वरातली ताकद ही बाहेर फेकली जाते जडत्वानी. टनचा उच्चार करताना टाळूवर नव्हता आणि ठ केला की असं कुठलं तरी एखादं ठोकल्यासारखं. बंदुकीचा आवाज कसा येतो? ठो येतो. ठो काय येतो? ठोकल्यासारखं. ठोकणं म्हणतात. का म्हणतात? जडत्व, प्रहार करणं. आणि हे बीज, ठ बीज, हे जलतत्वाचं बीज असलं तरी ते अग्नितत्वाला धरून येतं आणि मग कार्यान्वित होतं. आणि ह्या बीजाचा महत्वाचा भाग म्हणजे स्त्रीच्या गर्भात जेव्हा, गर्भाशयात जेव्हा गर्भ वाढत असतो तेव्हा त्या हृदयामधली असलेली ताकद, जसं शरीर बनत जातं तसं हृदयही जेव्हा बनतं तेव्हा त्याच्यामध्ये, हृदयामध्ये असलेली ताकद हे ठ बीज उत्पन्न करतं. आणि ह्या ठ बीजामध्ये म्हणजे जलतत्व, मुळात गर्भ हा उत्पन्नच या बीजापासून होतो. स्त्रीचं जलतत्व बीज आणि पुरुषाचं अग्नितत्व बीज हे जेव्हा एकत्र येतं तेव्हा मनुष्याचा जन्म होतो, मनुष्य देह उत्पन्न होतो. इतकी ताकद ह्या बीजामध्ये आहे की जल आणि अग्नी एकत्र येऊन एकमेकांच्या हातात हात घालून हे काम करत असतात. जल आणि अग्नी, पृथ्वीच्या पोटामध्ये असलेला लावारस जल आहे, वाहतो पण आहे. आणि अग्नी बघा, त्याची ताकद कोणी सांगू शकेल का? थांबवू शकेल का? की मी याच्यावरती पाणी ओततो आणि मग ते थांबेल? शक्यच नाही. नियंत्रणच नाही, कारण त्याचं स्वतःचं नियंत्रण आहे. म्हणून जल आणि अग्नी याचं हे बीज, ठ बीज, हे वास्तविक अध्यात्मामध्ये किंवा शास्त्रामध्ये, जारण मारण तंत्रामध्ये सुद्धा हे बीज वापरलं जातं. ठ चा जेव्हा उच्चार करतात मोठ्यानी तेव्हा समोरच्याची शक्ती ही निम्मी करायचं काम करतं. शक्तिपात योग, एखाद्याकडे जातो आणि आपण समोरचा शक्तिपात योग करतात. गुरु शिष्याला जेव्हा काही शिक्षण पूर्ण होतं तेव्हा काही क्षणाकरता हा शक्तिपात योग केला जातो. आणि हा शक्तिपात योग करतात तेव्हा या ठ चा ठ, ठम, ठौम, ठम, ठा असा हा उच्चार केला जातो 5 वेळा. आणि तेव्हा मनुष्याच्या देहामधला हा शक्तिपात होतो. एखादी वाईट शक्ती, वाईट कृती
जर आपल्या भोवती सभोवताली जर वावरत असेल तर नुसता तुम्ही हा उच्चार केला तरी ती शक्ती पळून जाते. इतकी ताकद या बीजामध्ये दिलेली आहे. आणि ही ताकद आपल्या हृदयामध्ये जन्मतात गर्भामध्ये त्या बाळाच्या हृदयामध्ये वसवली जाते. जेव्हा त्या गर्भाच्या एका वीर्याच्या थेंबातनं शरीर तयार व्हायला सुरुवात होते. जल आणि अग्नी एकत्र होऊन तयार होतं देह. नुसता देह तयार होणार नाही. अग्नी तत्व जागृत आणि जलातनं एकत्र करून तयार होणारी गोष्ट सोपी गोष्ट नाहीये. म्हणून अजून याच्यात काय आहे की मनुष्य ज्या स्त्रीला गर्भपात होतो, गर्भपात का होतो? एक बऱ्याच ठिकाणी बघितलं, काही नाही दिवस राहतात आणि पण गर्भपात होतो, मुलंच जिवंत राहत नाही, तो गर्भ पडून जातो. का होतं? तो शरीरा हृदयामधल्या असलेल्या ठ बीजाचा अनियंत्रितपणा. आपल्या वेदांमध्ये हा उपाय दिलेला आहे. जुन्या काळी हा उपाय सांगितला जायचा की ज्या स्त्रीला गर्भपात होतो, जिला गर्भाशयाशी निगडीत काही आजार असेल, आणि पुरुषाला, स्त्री ही जलतत्वामध्ये, तिच्या शरीरामध्ये जलाचं स्थान खूप आहे. एखादी स्त्री, पुरुष आणि स्त्री असेल तर क्रोधित जास्त स्त्री होते, इतका क्रोध असतो. ताकद काय म्हणतात? देवीची ताकद आपण स्त्रीमध्ये म्हणतो, तर एखाद्या पुरुषाला भारी पडेल एवढी ताकद स्त्रीमध्ये असते, पण ती सुप्त असते. आणि ती जेव्हा जागृत होते तेव्हा ती समोरच्याचा नाश केल्याशिवाय राहत नाही. ते हे ठ बीज आहे. मग जेव्हा एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या माता भगिनीला ही जर अडचण असेल की मला गर्भ राहत नाहीये, तर तिने ठ चा उच्चार करायला पाहिजे. नुसता ठ चा उच्चार जरी केला तरी शरीरामध्ये बघा, मागच्या ट बीजामध्ये काय होतं की अग्नी, जल, पृथ्वी आणि आकाश यांना न जुमानणारा वायुतत्व होतं. पण इथं नुसता ठ चा जसा तुम्ही उच्चार करतात, जल अग्नी जेव्हा एकत्र होतात, दोन पक्षांच्या जेव्हा नको असलेल्या पक्षांच्या सुद्धा जेव्हा युती होतात, तेव्हा काय घडतं ते आपण बघतोच आहे. पण तसं इथं शरीरात काय घडतं तर वायू तत्वाला मोकळं करतात. बऱ्याच वेळा आपण ऐकलं असेल की शरीरामध्ये कोणी म्हणतं की शरीरामध्ये गॅस झालं किंवा हृदयावरती जास्त ताण आला तर विठ्ठल 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 असा उच्चार करा. तर विठ्ठल शब्दाचा अर्थ म्हणजे का उच्चार करायचा, तर त्याच्यात ठ बीज आहे आणि ते जोड बीज आहे, म्हणजे ताकद जबल आहे. घाट चढाचा आहे, डबल इंजिन आहे, म्हणून डबल ठ वापरलेला आहे. विठ्ठल लिहिताना ठ हा जोडून आलेला आहे. डबल ताकद आहे. दुसरी एका ताकदीचे दोन भाग केले तर निम्मी होते, पण एक ताकद अधिक दुसरी ताकद ही जर एकत्र केली तर ती ताकद डबल होते आणि ती जास्त काम करते. आणि इथं ठ आणि ठ का जोडलेला आहे? कारण विठ्ठलाचं तत्व हे जल आणि अग्नीशी निगडीत आहे, म्हणून हा डबल ठ आहे विठ्ठलाच्या शब्दामध्ये. नुसता एक ठ असता विठ्ठल तर त्याच्यामध्ये चाललं नसतं. दोन ठ एवढ्यासाठी वापरतात की ज्या तत्वामध्ये, ज्या देहामध्ये अग्नी आणि जलतत्व एकत्र, म्हणजे जी ताकद, म्हणजे विठ्ठलाचं स्वरूप काय झालं, आपण म्हणतो किती शांत आहे, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. पण ताकद किती आहे? लावारस असतो, बाहेर असतो, एकदाच फुटतो पण विध्वंस करतो. आणि तसं या विठ्ठल शब्दाची, या पांडुरंगाची, या विठ्ठलाची ताकद आहे. एकदाच बाहेर पडेल आणि निपात करेल. म्हणून ठ धरलात तर वायू तत्व त्या ठिकाणी उभं राहत नाही, पळून जातं. म्हणून जेव्हा तुम्ही ठ चा उच्चार करता, तुमच्या शरीरामध्ये धरलेले गॅस, वायू हा ताबडतोब मोकळा होतो. हा प्रयोग करून बघा. फक्त कृती ही तुम्हाला त्या पांडुरंगासारखीच करायला लागेल. म्हणजे कशी की दोन्ही हात कमरेवर ठेवायला लागतील, दोन्ही अंगठे मागं आणि दोन्ही पोट पुढं. आता कारमध्ये म्हणून उभं राहून मला दाखवता येत नाहीये, पण पांडुरंगाची उभं राहायची स्थिती डोळ्यासमोर आणा. ते करून तुम्ही नुसता ठ चा उच्चार करून बघा. पुढच्या 20व्या सेकंदात तुमच्या शरीरातनं
ढेकरद्वारा किंवा गुदद्वारेद्वारा वायू मोकळा 100% होणार. इतकी ताकद या ठ या बीजामध्ये आहे. जल आणि अग्नी मोकळे करायचे. त्यामुळं ठ बीजाचा उच्चार मूत्राशय जेव्हा त्याचा उच्चार होतो, ज्यांना मूत्राशयाचे रोग आहेत, ज्यांना मूत्राशयाचे कॅन्सर आहेत, ज्यांना मूत्रमार्गामध्ये थेंब थेंब लघवीला होते किंवा ज्यांना अनियंत्रित होते, त्यांनी सुद्धा नुसता ठ चा उच्चार केला किंवा जशी पांडुरंगाची उभं राहायची स्थिती आहे त्या स्थितीत उभं राहून सुद्धा उच्चार केला तरी ह्या रोगावरती ते नियंत्रण मिळवू शकतात किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला आराम मिळू शकतो. इतकी ताकद. जल आणि अग्नी एकत्र होणं सोपी गोष्ट नाहीये. जल आणि अग्नी एकत्र होणं. भगवान राम यांच्या भात्यामध्ये काही बाण असे होते आणि याचा जाणकार हा रावण होता की रावणाला माहिती होतं की रामाकडे काय अस्त्र आहेत. ती म्हणजे तोडीस तोड जो म्हणतात की समोरचा काय वार करणाऱ्या अस्त्रांनी, ती अस्त्र कुठली तत्वानी आहेत, त्या तत्वांना जर तुम्हाला थांबवायचं असेल तर काय वापरायचं हे समोरच्याला तोडीस तोड त्या प्रतिस्पर्ध्याला माहिती हवं. आणि ती अस्त्र सुद्धा रावणाला माहिती होती. ठ बीज हे ज्याप्रमाणे जलातनं अग्नी उत्पन्न करतं. लावा हे एक उत्तम उदाहरण आहे पटकन डोळ्यासमोर येण्यासाठी. पण तरीही ठ बीजाचा विस्तार हा एका क्षणामध्ये होणारा नाहीये. महत्वाचं बीज आहे. थोड्याशा काही कृती आहेत, शारीरिक कृती आहेत की त्याचा हृदयावरती कशा प्रकारे क्रिया केल्यानंतर किंवा त्या मुद्रा केल्यानंतर हृदय हे शांत राहू शकतं किंवा हृदयावरती नियंत्रण आणता येतं. फक्त ठ या बीजाचा वापर करून, ठ या बीजाचा मंत्राचा उच्चार करून कोमामध्ये असलेले एक जाईल म्हणून आजी होत्या, या उठल्या होत्या. डॉक्टरांनी सांगितलं त्यांना फक्त ठ चा उच्चार त्यांच्या कानाची करा, पण त्या उठेपर्यंत करा. हे पेशन्स जे आहेत ते आपल्याला पाहिजेत. आणि त्यांच्या घरच्यांनी केले आणि त्या आजी उठल्या. आज व्यवस्थित आहेत. म्हणजे ताकद काय आहे? जल आणि अग्नी याची ताकदच अफाट आहे. आणि मग ठ पासनं निर्माण होणारे शब्द बघा. एखाद्याला ठोकला, मारणं गोष्ट वेगळी. एखाद्याला म्हटलं काय रे, नाही त्याला मारला. तुम्ही म्हणा हो का? म्हणजे मारण्यामध्ये तुम्हाला उत्पन्न होणारी कृती जी तिथे असते मारण्याची तुमच्या डोळ्यासमोर येते. ठीक आहे, मारलंच ना. मग एखाद्याला ठोकला म्हणजे लक्षात येतं की याच्यात थोडी गहनता आहे, म्हणजे याला जरा जास्त गोष्टी मारल्या असते. मग क्रियांद्वारे ठ बीज आपल्या देहामध्ये कसं जागृत करायचं हे आत्ता कारमधनं सांगता येणार नाही. हे पुढच्या वेळेस सांगेन. आवाजामध्ये, रेकॉर्डिंगमध्ये जर काही आता आज नाईलाज होता, पण दिवस आजचा रविवारचा आपला चुकायला नको म्हणून हा निरूपणाचा प्रयत्न केलेला आहे. कमी जास्त काही झालं असेल तर सांभाळून घेणे. श्रीराम.